सलग 3 वर्ष ऊसाचे विक्रमी उत्पादन. आदर्श शेतकरी पुरस्कार 2017, ऊस भूषण पुरस्कार 2021, लातूर जिल्हाधिकारी यांच्याकडून ही सत्कार. उदगीर तालुक्यातील आनंदवाडी येथील सदर शेतकरी सुनील संग्राम कुटे यांना ऊस उत्पादक म्हणून मराठवाडा व महाराष्ट्रात नाव लौकिक केलं आहे. आदर्श शेतकरी पुरस्कार जिल्हास्तरीय व ऊस भूषण पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून ही सत्कार करण्यात आलाय. सविस्तर अशी चर्चा आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे यांनी केली आहे. सुनील कुटे हे गेली 10 वर्षांपासून शेती करतात. ते आपल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेतात. सोयाबीन, हरभरा, ऊस, गहू, गाजर हे सर्व पिकांमध्ये त्यांचे उत्पन्न इतरांपेक्षा चांगले घेतात व तशी शेतीही करतात. आता त्यांच्या शेतातील हरभरा तर इतरांपेक्षा त्यांची लागवड पद्धत वेगळी वापरली. भरपूर चांगला हरभरा आहे. गेल्या वर्षी हरभरा एका एकरमध्ये 16 क्विंटल उत्पादन मिळाले आहे. काही झाडं लावली आहेत. केळी, फणस, चिकू, आंबा यांचे उत्पन्न चांगले मिळवतात. 2017 मध्ये 1 एकरमध्ये 80 टन ऊस, तर त्यावेळी त्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार नंतर 2021 मध्ये 2.5 एकरमध्ये 255 टन ऊस एव्हरेज मिळवले. त्यांनी सलग 3 वर्ष विलास 2 साखर कारखान्यांमध्ये कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळवणारे एकमेव शेतकरी म्हणून पाहिले जाते. अमित भैया देशमुख यांच्याकडून ही सत्कार करण्यात आलाय. मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आपलेही उत्पन्नात वाढवावा. मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आपलेही उत्पन्न वाढवता येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज टुडे 24. मी मोरे लक्ष्मीकांत, महाराष्ट्र ब्युरो चीफ, न्यूज टुडे 24. आज आपण आलो आहे उदगीर तालुक्यातील आनंदवाडी या गावी. आनंदवाडी गाव व हाळी गाव हे जवळ असून आपण आता आहोत हाळी या शिवारामध्ये. आनंदवाडी गावचे सदन शेतकरी सुनील संग्राम कुंटे असं यांचं नाव आहे. तर यांना आदर्श शेतकरी पुरस्कार, त्यासोबतच ऊसभूषण पुरस्कार, त्यासोबतच विकास 2 कारखान्याला सलग 3 वर्ष जास्त ॲव्हरेज देणारा ऊस म्हणून ह्यांचं ओळख निर्माण झालेली आहे. तर आपण त्यांच्याकडनं हे ऊस उत्पादन कशा प्रकारे घेतात, त्यासाठी काय खत वापरतात, ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार सुनील भाऊ. नमस्ते. आपलं नाव? माझं नाव आहे सुनील संग्राम कुंटे, राहणार आनंदवाडी, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. आपण ही शेती, आपल्याला आदर्श पुरस्कार, ऊसभूषण पुरस्कार हे पुरस्कार मिळालेले आहेत, पण त्यामागचं काय म्हणजे गूढ काय आहे नेमकं? म्हणजे ऊसाचं उत्पन्न तुम्ही किती वर्षापासून घेता? मी जवळपास 20 वर्षापासून ऊस घेतो, पण मी काही असं जन्मता शिकलेलं नाही. मी जवळपास अनुभवातून दर वर्षाला आपण कुठं कमी पडलो, त्याची अडचण काय आली काय नाही, त्याच्यापासून आपण वरचीवर शिकत गेलो आणि नवीन नवीन बदल करत गेलो. मी 3 फुटापासून आता 7 फुटापर्यंत आहे. मी सरीतलं अंतर जे आहे ते 7/1. आज ह्या स्टेपला जे आलो आहे ते फक्त अनुभवाच्या, आणि मी काही जन्मता शिकलेलो नाही, शिकूनच अनुभवातूनच शिकून हा विक्रमी मला 2017ला आदर्श पुरस्कार मिळाला जिल्हा परिषद. 2021ला ऊसभूषण महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीनं वसंतराव VSIच्या वतीनं आम्हाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यावेळेस आपलं 2.5 एकरमध्ये 255 टन ऊस घेऊन विक्रमी उत्पादन घेऊन आपण विक्रम केलेला होता. मराठवाड्यामध्ये ऊसाचं उत्पन्न म्हणजे 80 शेतकऱ्यांचं पीक आहे असं म्हटलं जातं, पण तो विक्रम मोडून काढून आपण विक्रम तयार केलेला आहे, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. नाही, खरोखरच आपण आता सुनील भाऊ कुंटे यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर मराठवाड्यामध्ये जे काही सदन शेतकरी असतील तर खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण मराठवाड्यामध्ये सुद्धा सगळ्यापेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन घेणारे हे सुनील भाऊ कुंटे असंच म्हणावं लागेल. तर यानंतर तुम्ही सलग 3 वर्ष विकास 2ला तुमचं जे काही ॲव्हरेज आहे, सरासरी ॲव्हरेज आहे, तर सर्व कारखान्याला जेवढे काही शेतकऱ्याचे ऊस येतो त्यापेक्षा तुमचं नंबर 1 एकचं आहे. ते कसं काय? त्याच्यामध्ये आपल्याला अनुभव हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी जसं 20 वर्षापासून शेती करतो, 20 वर्षामध्ये मी काही एकदा शिकलेलं नाही,
टप्प्याटप्प्यानं ज्या पिकामध्ये काय कमतरता आहे, यावर्षी कुठं कमी पडलो त्याची भर देत आणि त्याच्यापासून शिकत गेलो आपण की कुठं कमी पडलो आपण. त्याच्यापासून आपल्याला अनुभव येत गेला आणि ॲव्हरेज पण वाढत गेलं. तर त्याच्यामध्ये आपल्याला काही टेक्निकल गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये आपण कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं मिळेल आपण ह्याच्याकडे गेलो की आपल्याला 7 फुटावर सरी म्हणजे पूर्ण अर्धा खर्च कमी होतो आणि उत्पन्न दुप्पट व्हायला तयार झालं. त्याचंही आपल्याला बेनिफिट आहे. आणि VSIहून आपल्याला जे बेणं लागतं आहे टिश्यू कल्चरचं बेणं आणलेलं आहे. आपण बेणं सुरुवातीला कमी आणून त्याची लावण केली, त्याच्यापासून रोप तयार म्हणजे ऊस तयार केला आणि त्याच्यापासून आपण लावण केली. लावण केल्याला एक फायदा आहे की टिश्यू कल्चरचे जे वापरतो आपण त्याचं उत्पादन जास्त मिळतं आहे. पण हे शेतकऱ्याला लक्षात येत नाही. आपण तिथलंच तोडतो, तिथंच लावतो, तिथलंच तोडतो, तिथंच लावतो. ही प्रक्रिया जी आहे ती कुठं तर थांबली पाहिजे. तर आपण त्याच्यामध्ये बदल करून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल आपल्याला हे त्या आपण प्रक्रियेमधून केलेलं आहे. आणि 7 फुटाच्या सरीमध्ये एक डोळा आपण आम्हाला फक्त 1 टन बेणं लागते. 1 एकर ऊस लावण्यासाठी 1 टन बेणं लागते आणि 10,001 ह्या जातीचं आपण बेणं निवडलेलं आहे. तर त्याच्यापासून आता हे ऊस पहा, ऊस किती कांड्यापर्यंत, जवळपास 40 ते 41 कांड्यापर्यंत हे विक्रमी उत्पादन आहे. मराठवाड्यामध्ये 40 कांड्याचा ऊस म्हणजे कुठंच पाहायला मिळत नाही. हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आडसाली ऊस असतात, 18 महिन्याचा ऊस असतो, तर त्यांचे 40, 42, 45 कांडे असतात. आपण हा विक्रम केलेला आहे की 12 महिन्यामध्ये आपल्याला 41 कांडे म्हणजे सोपं गणित नाही. तर ते आपण स्वतः करून दाखवलेलं आहे. एवढं मला अनुभवानं सांगता येते. नाही, खरोखरच सुनील भाऊ कुंटे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण ह्यांच्याकडनं इतर शेतकऱ्यांना बरंच काही शिकण्यासारखं घेण्यासारखं आहे. तर खरोखरच मी सुनील भाऊला आणखी परत आमच्या न्यूज चॅनलच्या तर्फेसुद्धा येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या दिवसामध्ये येणारं ह्यांचं जे काही उत्पन्न आहे यापेक्षाही जास्त वाढो अशा त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो. सुनील भाऊ खरोखर धन्यवाद. ज्ञानेश्वर जाधव, बरं, तुम्हाला ऊस तोडताना काय अडचणी यायला लागल्यात? काय ऊस किती कांड्यावरती आहे? 40-42 कांड्यावरती. 40-42 कांड्यावरती हा ऊस आहे सांगतायत. आणि ऊस तोडता तुम्हाला काही अडचणी आहेत? 3 तुकडे करावं लागलं. म्हणजे ऊस तोडता असताना तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 तुकडे त्याच्या ऊसाचे करावं लागलेत. ओके, बरं, ह्यापूर्वी तुम्ही असा ऊस कधी तोडण्याचा योग आलाय तुम्हाला एवढा मोठा किंवा जास्त कांड्याचा? नाही, पहिल्यांदा. बरं, म्हणजे तुमचा हा जो अनुभव आहे हा एवढा जास्त 42 कांड्याचा ऊस तोडण्याचा पहिला अनुभव आहे. चालतंय, धन्यवाद. आपण ऊसतोड कामगार आहेत. तर ऊसतोड कामगारांना आपण विचारणार आहोत की हा ऊस किती कांड्यावरती आहे आणि ऊस तोडता असताना त्यांना कसं तोडावं लागतंय. तर आपलं नाव काय? गजानन शिवाजी राठोड. तर हे 40-42 कांड्यावर ऊस आहे. तर हे ऊस तोडाले आम्ही, तर 2 तुकडे करायला आम्ही आणि मळी बांधाल्या. म्हणजे ऊस तोडताना तुम्हाला थोडा त्रास होतोय. म्हणजे लांब ऊस असल्यामुळे 40 ते 42 कांड्या ऊस असल्यामुळे तुम्हाला एका ऊसाचे 2 कांडे करावं लागतात का? आणि 3-3 सऱ्यावर पडलेला आहे हे ऊस. तर 3 कांडे करायला आम्ही मळ्या बांधाल्या. बरं, यापूर्वी असं एवढा जास्त कांडे असलेला ऊस आपण कधी पाहिलाय? कधी का पहिल्यांदा तोड आपली चालू आहे? पहिल्यांदा चालू आहे. एवढं कांड्यावर ऊस म्हणजे आपण तोडले नाही का. बरोबर, ह्यांचं ऊस तोड कामगारांचं असं म्हणणं आहे की आम्ही हा एवढा जास्त कांड्याचा 40 ते 42 कांड्याचा हा ऊस आहे हा आम्ही प्रथमच तोडतोय. तुमचा व्यवसाय किती दिवसापासून आहे हा ऊस तोडण्याचा? हे आम्ही 10 वर्ष झाले आहे. त्यांचा व्यवसाय हा 10 वर्षापासूनचा ऊस तोडण्याचा हा व्यवसाय आहे. पण 10 वर्षामध्ये त्यांनी एकदम सर्वप्रथमच हा 42 ते 43 कांड्यावरचा ऊस त्यांना तोडण्याची वेळ आलेली आहे किंवा ते तोडतायत. म्हणजे त्यांच्याकडे अनुभव हा पहिल्यांदाच आलेला आहे. आपण ह्यांनी हरभरा लागवड केलेला आहे. तर इतरांपेक्षा हरभऱ्याची लागवड कुठल्या पद्धतीची आहे तर हे आपण सुनील भाऊ कुंटे यांच्याकडे जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्ते. बरं, तुम्ही जे हरभरा लावलेला आहे हा हरभरा कशा पद्धतीने लावलेला आहे, कुठलं बी आहे आणि कमीत कमी उत्पन्न किती मिळतं? आता मी हरभरा बघितला, इतरांच्या हरभऱ्यापेक्षा थोडंसं मला वेगळं वाटलं. हां सर, त्याच्यामध्ये एक आहे की आपण जे पेरताना बी निवडण्याची जी प्रक्रिया आहे ते 92-18 जॉकी कंपनीचं हे बियाणं आहे. आणि ह्याला पेरताना आपण काय केलं की BBF पद्धतीनं पेरलं आहे. 4 ताशीवर एक तुम्हाला लक्षात येईल. हो. तर मी आता 3 वर्षापासून घेतो आहे. तर ह्याचं हायेस्ट आपल्याला गेल्या वर्षी 16 क्विंटलचा ॲव्हरेज आलेला आहे. एकरी 16 क्विंटल आपल्याला ॲव्हरेज आलेलं आहे. त्याच्यामुळं ही पद्धत आपल्यासाठी एकदम योग्य आहे. आणि आपलं थोडं टेक्निक आहे आपलं बी काय, कुण्या वेळेस काय फवारायचं, कुण्या वेळेस काय खतं द्यायचे.
त्याच्यामुळं सुद्धा आम्ही हे विक्रमी उत्पादन घेऊ शकतोय. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24.